नमस्ते मित्रांनो, मी किरण मस्तानी बार्शीकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना माझा खूप खूप आशीर्वाद आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आज आलेले आहे आपल्या मोहोळच्या शेजारी असलेले वडवळ या गावामध्ये श्री नागनाथ मंदिर या देवाला दर्शनासाठी आलेले आहे मित्रांनो मी. तर चला आपण हे मंदिर पाहूया. खूप छान आणि खूप असे प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे मित्रांनो. आणि अमावास्याला इथे खूप गर्दी होती. तर चला आपण आतमध्ये पाहूया मंदिर कसे आहे ते. कारण मित्रांनो, मीही कधीच आले नव्हते, फक्त ऐकून होते की ह्या मंदिरचे खूप वैशिष्ट्य आहे. आणि नवसाला पावणारा आपला नागनाथ महाराज म्हणजेच वडवळचे नागनाथ महाराज, तर त्यांच्या पायरीचे दर्शन करून आपण आतमध्ये जातोय मित्रांनो. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कासवाचे दर्शन आहे. खूप छान वाटलं मित्रांनो. आत गेल्यानंतर एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि साक्षात तिथे नागनाथ महाराजांचा जसं एक वसा असतो ना, म्हणजे नाही का, आपल्याला अनुभवतो तिथे गेल्यानंतर की बाबा हा इथे खरंच व्हायब्रेशन आहे असं मला जाणवलं मित्रांनो. मग मी पहिल्यांदा बाहेरच महादेवाची पिंड आणि नंदी महाराज होते, तर त्यांचे दर्शन करून मग मी पुढे दर्शनासाठी गेले. मी अमावास्या किंवा रविवार सोडून गेल्यामुळे गर्दी खूप कमी होती आणि रात्रीच गेले होते मी. रात्रीच्या साधारण 7-8 वाजत आले असतील. 7-8 वाजता गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमीच होती, गर्दी नव्हती. पण हेच आपण अमावास्याला गेल्यानंतर प्रचंड गर्दी असते. तासोनतास तुम्हाला लाईनला थांबावं लागतं मित्रांनो इथे. आणि पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत दर्शन चालू असतं. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. मला सोलापूरवरूनही वडवळ जवळ आहे आणि तुम्ही जर मोहोळपाशी गेला असाल तर नक्की एकदा नागनाथ महाराजांच्या दर्शनाला जा. तुम्ही पाहू शकता साक्षात नागनाथ महाराजांचे दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. मी हार आणला होता येतानाच मोहोळवरून, त्यामुळे त्यांनी माझा हार लगेच घातला. पुजारी भैयाही खूप छान होते, त्यांनी खूप छान प्रकारे मला नागनाथ महाराजांचे दर्शन करून दिले, तुम्ही पाहू शकता. आणि मी नागनाथ महाराज चरणी एकच प्रार्थना करते की तुम्हा सर्वांना सुखाचं ठेवो, सर्वांच्या इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण हो. सर्वांचे मला कॉमेंट्स येतात की ताई आमचे हे प्रश्न आहेत, ताई आम्हाला आशीर्वाद द्या, ताई आमच्या हे अडचणी आहेत. तर मी नागनाथ महाराज चरणी नक्की तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करते की तुमचं ज्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत तुमच्या जीवनातल्या, त्या लवकरात लवकर दूर हो आणि सुख समृद्धी आणि भरभराटी तुम्हाला लावो हो. तुमचे जे मुलं बाळ आहेत ते सुखाचे राहो. आणखीन म्हटलं तर तुमचे जे कामात, तुमचे जे बिझनेस आहेत, धंदे पाणी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बरकता मिळो. अशा प्रकारे मीही दर्शन केलं आणि तुम्हीही नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर आपण मंदिरात आल्यानंतर एका साईडला धानम्मा देवीचे मंदिर आहे, त्या देवीचे दर्शन करून आपण थोडंसं पुढं जातोय. मग तिथं आपल्याला वरती भिंतीवर गेल्यावर तुम्ही पाहू शकता इथं नागनाथ महाराज कसे प्रकट झाले याची संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. एक प्रत्येक फोटोमध्ये आपण अक्षरशः हे होऊन जातो तिथं गेल्यानंतर. मग संपूर्ण आपल्याला माहिती भेटते. आणि समोरची खिडकी तुम्ही पाहताय मित्रांनो, समजा आपली खूप गर्दी आहे आणि रांगेत दर्शन होत नसेल तर या खिडकीतूनही आपण नागनाथ महाराजांचे दर्शन करू शकतो मित्रांनो. अशीच तुम्हाला ही मंदिरची ही पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, दर्शन घ्यायचं असेल तुम्हालाही नागनाथ महाराजांचे, तर तुम्ही एकदा नक्की वडवळला या. बघा तुमच्या आयुष्याचे जे म्हणतात ना अडीअडचणी सगळ्या लवकरात लवकर दूर होऊन तुमचं आयुष्य एक सरळ मार्गाला जाईल मित्रांनो. माझाही आशीर्वाद आहे आणि देवांचाही आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो. मग संपूर्ण मी माहिती एक वाचत मी पुढं गेले. खूप छान वाटलं की महाराज कसे प्रकट झाले. मुंगीच्या जे रांगा असतात त्याच्याप्रमाणे भरपूर अशी काही माहिती आहे मित्रांनो, जे मी माझ्या माईक घेऊन गेले नसल्यामुळे स्पष्ट मला व्हिडिओ बनवता नाही आला मित्रांनो. त्यामुळं हा व्हिडिओ मी बोलून बनवत आहे. काही चुकलं असेल तर तुम्ही माफी असावी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला. आणि ह्या तुमच्या किरण मस्तानी ताईला नक्की पुढे न्या.
आम्हाला तरी मित्रांनो तुमच्याशिवाय कोण आहे, तुमच्या सपोर्टमुळेच आज मी आहे. त्यानंतर इथे छोटंसं दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. तिथेही एक छोटी महादेवाची पिंड आहे आणि आपले गणपती बाप्पा आहेत. त्यांचं दर्शन घेऊन मित्रांनो मग मी तसेच पुढे आले. तुम्ही पाहू शकता, म्हणजे एका मंदिरात आपण आल्यानंतर आपल्याला इथं सर्व देव भेटतात. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं मित्रांनो. मी काही मनात संकट अडचणी माझ्याही आहेत, मनात खूप दुःख घेऊन मी आले होते आणि माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की एक वेळेस मी नागनाथ महाराजांच्या मंदिरात जायचं, पण कधी शक्यच नाही झालं. मग अचानक वेळ आली मोहोळला जायची, त्यावेळेस नागनाथ महाराजांनी, आणि श्रावण महिना चालू होता मित्रांनो, आणि नागनाथ महाराजांनी मला बोलवलं. इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता, इकडं पण भरपूर प्रकारची रांग लागलेली असते मित्रांनो आमोशाला. आणि आमोशाला एक वेळेस तुम्ही नक्की जावा आणि नागनाथ महाराजांचे दर्शन घ्या, सगळं काही ठीक होईल मित्रांनो. अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतात, पण अडचणींना सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात आहे मित्रांनो. आणि असेच आणखीन नवीन मंदिर पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. असेच एक छान प्रकारचे मंदिर मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नक्की आशीर्वाद देत राहील मित्रांनो. फक्त तुमची साथ हवी आहे मला, है ना. थँक्यू सो मच मित्रांनो. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.